Hello everyone. In previous lecture, we have looked about evaluation of customer relationship. Now, the next part is types of CRM. In continuously growing competitive market, it is very much important for a business to share right information to the right person at the right time. Otherwise, business will lose its opportunity to sell products or services. And here are three categories or three types of CRM. First one is operational, then next one is analytical, and third one is collaborative. So, what is operational CRM? It streamlines the business processes that include sales automation, marketing automation, and service automation. The main purpose of this type of CRM is to generate leads, convert them into contacts, capture all required details, and provide service throughout customer life cycle. So, in operational CRM, there are three categories: sales automation, marketing automation, and service automation. So basically, operational CRM is about to generate customer leads, then convert prospect customers into customers, and third one is about providing the good quality services for their lifetime. So sales automation. Sales automation helps an organization to automate sales process. Main purpose of sales automation is to set standards within organization to acquire new customers. It organizes information in such a way that the business can meet customer needs and increase sales more efficiently and effectively. So, in this process, we can consider the example of Apple company. कारण ती कंपनी काय करते की त्यांच्याकडे एक्झिस्टिंग कस्टमर जे आहेत तर त्यांना नवीन सर्व्हिस किंवा अपडेटेड व्हर्जन जे आहे त्यांचं प्रोडक्टचं ते प्रोव्हाइड करते आणि न्यू कस्टमर्स अट्रॅक्ट करते. त्यांचे प्रोडक्टचे जे काही क्वालिटी आहे किंवा त्यांची सर्व्हिस इफिशियन्सी जी आहे ती खूप हाय आहे. म्हणून आपण इथे ऍपलचं एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट वन इज marketing automation. The main purpose of marketing automation is to find out the best way to offer products and approach potential customers. प्रोडक्ट ऑफर करणं आणि अप्रोच पोटेन्शियल कस्टमर म्हणजे तुम्ही जे लीड जनरेट केले किंवा प्रॉस्पेक्ट कस्टमर्स जे आहेत ते आपले कस्टमर्स म्हणून कन्व्हर्ट झाले पाहिजेत किंवा एक्झिस्टिंग कस्टमर्स जे आहेत तर ते लॉयल कस्टमर म्हणून रिटेन झाले पाहिजेत. तर त्याच्यासाठी मार्केटिंग ऑटोमेशन मेजर मॉडेल इन मार्केटिंग ऑटोमेशन इज कॅम्पेन मॅनेजमेंट. आता कॅम्पेन मॅनेजमेंट मध्ये आपण वेगवेगळे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आहेत, इव्हेंट्स आहेत, स्पॉन्सरशिप आहे, असे वेगवेगळे कॅम्पेन थ्रू त्यांचं मार्केटिंग केलं जातं जेणेकरून कस्टमर्स अट्रॅक्ट होतील किंवा जे एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत तर त्यांच्या डोक्यामध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसच्या सर्व्हिसेस बद्दल किंवा त्या कंपनी बद्दल एक इमेज बिल्ड होते आणि तो कस्टमर ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी किंवा त्या कंपनीशी लॉयल राहायला लागतो. म्हणजे कुठलंही प्रोडक्ट जे ती कंपनी मॅन्युफॅक्चर करते, प्रोड्यूस करते
कस्टमर आपोआप त्याच कंपनीकडे जाऊन अप्रोच होतो. याचं बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीजमध्ये आता नंबर ऑफ कंपनीज आहेत. तर त्याच्यात समजा विना वर्ल्ड सोबत गेलेले जो कस्टमर्स असतील तर त्यांना त्यांची सर्व्हिस आवडली असेल तर नेक्स्ट ट्रिप प्लॅन करण्यासाठी ते विना वर्ल्डकडेच जाणार. ठीक आहे. किंवा जे केसरीमध्ये गेले होते तर ते त्यांच्या एक्सपिरियन्स वरून ठरवणार की ही कंपनी चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करते किंवा ह्यांचे जे काही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे त्या कंपनीची. कारण वेगवेगळ्या ट्रिप्स आल्यानंतर त्या पर्सनला अप्रोच करणं, त्यांना त्याची इन्फॉर्मेशन देणं, त्यांना गाईड करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. तर ते मार्केटिंग ऑटोमेशन मध्ये आलं आणि ह्याचं मार्केटिंगचं एक्झाम्पल सेम इंडस्ट्रीमध्ये बघूया. विना वर्ल्ड असेल किंवा केसरी असेल तर ते ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात कंटिन्युअसली. आता वेगवेगळे प्रोग्राम्स जे आपण टीव्हीवर बघतो. ठीक आहे. जर विना वर्ल्डचं कन्सिडर केलं तर झी मराठीवर ते खूप जास्त ऍक्टिव्ह असतात की तिकडचे जे काही इव्हेंट्स असतात तर ते त्यांना स्पॉन्सरशिप देतात, तिथून ऍडव्हर्टाइजमेंट करतात. आणि केसरी जे आहे ते कलर्स मराठीवरून करतात. ठीक आहे. किंवा इव्हन ज्वेलरीच्या बाबतीत घेतलं तर वामन हरीपेठे यांचं कोलॅबरेशन झी मराठी सोबत आहे आणि PN गाडगीळ यांचं कलर्स मराठी सोबत आहे. तिथे त्यांच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज होतात. आणि बाकीच्या आहेत, पेपर आहे, प्रिंट मीडिया आहे, डिजिटल मार्केटिंग आहे. नेक्स्ट आहे सर्व्हिस ऑटोमेशन. Basically to retain customers by providing best quality of service and building strong relationships. It includes issue management to fix customer problems, customer call management to handle incoming or outgoing calls, and many like customer label management to monitor quality of service based on key performance of individual. It involves diagnosing and solving the issues about the product. तर याच्यामध्ये कस्टमरचा जो काही फीडबॅक असेल किंवा एखादं प्रोडक्ट फॉल्टी निघालं असेल किंवा यूज करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, रिप्लेसमेंट हवी असेल तर हे सगळे इश्यूज जे आहेत तर ते सर्व्हिस ऑटोमेशन मध्ये फिक्स केले जातात. Second point is analytical CRM. It helps top management, marketing, sales, and support personnel to determine the better way to serve customers. It basically analyzes the data and these type of CRM application. It analyzes customer data coming from various touch points and it will help to analyze the customer need, their satisfaction, campaign effectiveness, sales executive to increase sales, and top level management to take better decision. याच्यामध्ये कॅम्पेन्स आहेत किंवा वेगवेगळे ऍडव्हर्टायझिंग ऍक्टिव्हिटीज जे होतात किंवा एक्झिस्टिंग कस्टमर जे आहेत तर ते किती % मध्ये रिटेन झालेत, न्यू कस्टमर्स किती अप्रोच झालेत, म्हणजे पोटेन्शियल कस्टमर्स जे कस्टमर म्हणून कन्वर्ट झालेत तर ते किती % मध्ये आहेत, किती आहेत, कुठल्या रिजन मध्ये आहेत. तर हा सगळा डेटा जो जनरेट होतो बेसिकली ऑपरेशनल CRM मधून हा डेटा अनालाइज केला जातो. त्याच्या अनालिसिस मध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स असू शकतात. जसं की टॉप लेवल मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग मध्ये फॉर एक्झाम्पल जर रिजनल त्यांना डिसिजन घ्यायचा असेल की समजा खेड, चिपळूण, दापोली 3 एरिया आहेत तर दापोलीमध्ये कुठेतरी सेलिंग आहे तर ते कमी होतंय तर मग ते का होतंय
ठीक आहे. तर मग तो सेल वाढण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा चिपळूण एरियामध्ये पोटेन्शियल कस्टमर्स जास्त आहेत. तर मग त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी अजून काय करता येईल? मग कॅम्पेन कुठले जास्त इफेक्टिव्ह होत आहे? तुम्ही कुठल्याही एखाद्या इव्हेंटला किंवा साधा ऍडमिशन जरी घ्यायला आलात ना, आपल्या कॉलेजमध्ये असेल किंवा दुसऱ्या म्हणजे इथून पुढे MBA करण्यासाठी वगैरे बाहेर गेलात आणि त्या कॉलेजच्या ऍडमिशनसाठी गेलात, तर तिथे तुम्हाला एक फॉर्म दिला जातो की त्याच्यामध्ये तुमची एक बेसिक इन्फॉर्मेशन असते आणि त्याच्यात काही ऑप्शन्स असतात की तुम्हाला ह्याची कॉलेजची इन्फॉर्मेशन कुठनं मिळाली किंवा काय मीडियम होतं. ठीक आहे. म्हणजे फेसबुक असेल, म्हणजे सोशल मीडिया आहे, फ्रेंडचा रेफरन्स होता की टीव्हीवर न्यूज बघितली, पेपरमध्ये न्यूज बघितली, असे बरेच ऑप्शन्स असतात. तर ते कशासाठी असतात? तर कॅम्पेन इफेक्टिव्ह. आता आपण आपल्या कॉलेजचं जसं कॅम्पेन करतोय, तर त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे, माउथ पब्लिसिटी आहे, त्याच्यानंतर आपण टीव्हीवर पण ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतोय, युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर पण ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत आपल्या. तर ह्याच्यातला कुठला वे जास्त इफेक्टिव्ह आहे, तर मग तो जास्त फोकस करून त्याच्यावर एफर्ट्स घेतले गेले पाहिजे. तर हे अनालिसिस मी करणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर सेल्फ एक्झिक्युटिव्ह टू इन्क्रीज सेल्स. आता जसं दापोलीचं एक्झाम्पल सांगितलं की तिकडे सेल्स इन्क्रीज होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर कस्टमर पर्यंत जर इन्फॉर्मेशनच पोहोचत नसेल तर मग ती पोहोचली पाहिजे, याच्याकडे फोकस केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ अनालिटिकल CRM, गॅदर कस्टमर इन्फॉर्मेशन, बेसिक फीचर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हेल्प ऑर्गनायझेशन टू सेट बिझनेस मेथडॉलॉजी इन सेल्स, मार्केटिंग अँड सपोर्ट. आता CRM बेसिकली ऑल डिपार्टमेंट साठी युजफुल आहे आणि त्याच्यामध्ये 3 डिपार्टमेंट जे आहेत तर ते फोकस करतो आपण सेल्स, मार्केटिंग आणि सपोर्टिव्ह डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये कस्टमर रिलेशनशिप इम्प्रूव्ह होते आणि कस्टमरची लॉयल्टी वाढते. आणि थर्ड वन आहे इम्प्रूव्ह दी CRM सिस्टीम इफेक्टिव्हनेस अँड अनालाइज की परफॉर्मन्स. आता जी CRM सिस्टीम इम्प्लिमेंट होतीये तर त्याचा इफेक्टिव्हनेस किती आहे, म्हणजे जर एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खूप जास्त स्पेंड करतोय, आता टीव्ही किंवा न्यूज ऍडव्हर्टाइजमेंट आहेत किंवा स्पॉन्सरशिप जी आहे तर ती खूप एक्सपेन्सिव्ह असते. पण मग त्याचा खरंच तितका रिझल्ट मिळतोय का, त्याचा आउटपुट मिळतंय का, तर हे अनालाइज करावं लागतं. तर ते अनालिटिकल CRM थ्रू होतं. थर्ड आहे कोलॅबरेटिव्ह CRM. Collaborative CRM is also called as a strategic CRM. It enables an organization to share customers' information among various business units like sales team, marketing team, technical and support team. आता त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर कस्टमर फीडबॅक ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ऑनलाईन परचेस करतो तर त्याच्यामध्ये फीडबॅक विचारला जातो. ठीक आहे. आता एक ऑनलाईन साईट कन्सिडर करूया Amazon वरून समजा आपण एखादं ठीक आहे एखादा ड्रेस मागवला असेल आणि त्याचा फीडबॅक मध्ये त्या ड्रेस म्हणजे त्या कापडाची क्वालिटी असते, त्याच्यानंतर जी त्याची स्टिचिंग असतील किंवा कलर आहे, रिलायबिलिटी आहे त्या प्रॉडक्टची, त्याच्यानंतर जी साईज मेन्शन केली गेली होती त्या ड्रेसची किंवा काय,
तर ती किती % अप्रोप्रिएट आहे, असा सगळा फीडबॅक त्याच्यामध्ये असतो. तर हा फीडबॅक त्या मॅन्युफॅक्चर पर्यंत पोहोचतो आणि मग तो मॅन्युफॅक्चरर जो असतो तर तो इम्प्रूव्ह करतो त्या प्रोडक्टची क्वालिटी. ठीक आहे, हा झाला कोलॅबरेटिव्ह CRM. याच्यामध्ये एक फीडबॅक, एका कस्टमरचा फीडबॅक जो सपोर्टिव्ह टीम जी असते ती घेते आणि त्याच्या थ्रू टेक्निकल डिपार्टमेंट, सेल्स टीम, मार्केटिंग टीम यांच्या सगळ्या युनिट्स पर्यंत ही इन्फॉर्मेशन कन्वे केली जाते की जेणेकरून प्रोडक्ट इम्प्रूव्हमेंट होईल. नेक्स्ट पॉइंट जो आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ CRM. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टू इम्प्रूव्ह कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आता कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचं बेसिक आणि प्रायमरी गोल हेच आहे की टू सॅटिस्फाय कस्टमर. ठीक आहे, CRM campaign is the surest way to improve firm's profitability and growth. आता कस्टमर जर सॅटिस्फाय असतील तर ते तुमचे प्रोडक्ट परचेस करतील किंवा लॉयल कस्टमर म्हणून रिटेन राहतील, माउथ पब्लिसिटी करतील की जेणेकरून तुमचे नवीन लीड्स जनरेट होतील, नवीन कस्टमर्स अप्रोच होतील आणि त्याच्यामुळे टू सॅटिस्फाय कस्टमर हे बेसिक मोटिव्ह आहे CRMचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे to improve efficiency of businesses. CRM can help to minimize problems in marketing campaigns as it enables the firm to know the specific interest and purchasing abilities of customers. आता एखादा बिझनेस प्रॉडक्ट जे आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या इथे जर डॉमिनोज आहे, ठीक आहे, तर डॉमिनोज बिझनेस कसा आहे की ते फ्रँचायझी देतात. पण ती फ्रँचायझी आता आपल्याला आपण पण पिझ्झा वगैरे खातो डॉमिनोजचा, पण तो आपल्याला पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये जाऊन मिळतो. आता ते जेव्हा सर्वे करून आले तर तेव्हा त्यांनी एक रिजन फिक्स केला आणि ते जे लोकेशन त्यांनी फिक्स केलं ते होतं चिपळूण. ठीक आहे, चिपळूणमध्ये डॉमिनोजची एक फ्रँचायझी आहे, छोटंसं आउटलेट आहे, पण ते तिथे चिपळूणमध्ये आहे आणि हायवेला आहे. का आहे तर तिथल्या लोकांची स्पेंड करण्याची जी मेंटॅलिटी आहे किंवा पर कॅपिटा इन्कम आहे, बाईंग बिहेवियर आहे, या सगळ्याचं अनालिसिस करून चिपळूणमध्ये डॉमिनोज झालं. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आहे रत्नागिरीमध्ये. म्हणजे कोकण रिजन मध्ये 2 डॉमिनोज आहेत सध्या तरी, रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर. ठीक आहे, तर हे कशावरून आहे तर एकतर चुकीच्या ठिकाणी मार्केटिंग करून पण उपयोग नाही. म्हणजे आता एखाद्या गावामध्ये गेलो आणि त्या गावामध्ये आपण मार्केटिंग करतोय की ऍपल फोनचं मार्केटिंग करायला सुरुवात केली, त्यांचे कस्टमर जे आहेत तर त्यांचा जो एक कॅटेगरी आहे ती फिक्स आहे, कारण ते लॅक्स मध्ये आहे फोन. मग ते जे लोक घेऊ शकतील अशीच लोक तो फोन परचेस करतात. मग त्याच्यासाठी जे मार्केटिंग एफर्ट जे आहेत तर ते वेस्ट करायचे का तर नाही. तर मग कुठल्या ठिकाणी कुठल्या वेळेला मार्केटिंग केली पाहिजे, तर ह्या गोष्टी मॅनेज CRM थ्रू होतात, जेणेकरून बिझनेस इफिशियन्सी लेवल इन्क्रीज होते. नेक्स्ट आहे टू एक्सपांड कस्टमर बेस. आता it is important to note that CRM is not just for managing the existing customers. A CRM program that is linked to high quality knowledge management platform
will enable the firm to stay in contact with prospects that have yet to convert. आपल्याला नंबर ऑफ कस्टमर्स इन्क्रीज करायचे असतात, तर मग ते कस्टमर्स इन्क्रीज कसे होणार, तर एक्झिस्टिंग मार्केटमध्ये असलेले प्रॉस्पेक्ट कस्टमर्स जे आहेत तर त्यांचा लीड जनरेट करून त्यांना अप्रोच करून त्यांना त्यांचे आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसचे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून त्यांना जर त्याचं एक्सपिरियन्स हवी असेल एखाद्या सर्व्हिसचा किंवा प्रोडक्टचा, तर आपण त्यांना सॅम्पल प्रोडक्ट म्हणून पण प्रोव्हाइड करतो, किंवा डिस्काउंट असेल एखादा किंवा एखादा स्कीम अंडर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो की जेणेकरून त्यांनी एक्सपिरियन्स घ्यावा त्या सर्व्हिसचा आणि मग डिसाईड करावं की प्रोडक्ट परचेस करायचं की नाही करायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे कस्टमर बेस इन्क्रीज होतो, एक्सपांड होतो. नेक्स्ट आहे टू मॅनेज टाइम आणि रिसोर्सेस इफेक्टिव्हली. जसं मगाशी काही पॉइंट डिस्कस केले, तर पहिली गोष्ट आहे की राईट टाइम, राईट कस्टमर आणि राईट इन्फॉर्मेशन. एखादा कस्टमर जेव्हा इलेक्ट्रॉनिक्सची दुकान असेल आणि तिथे आल्यानंतर त्या कस्टमरने इन्क्वायरी केली फ्रीजची, ठीक आहे, तर त्याला फ्रीज बद्दल इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. जर त्या कस्टमरने इंटरेस्ट शो केला की त्याला अजून ओव्हन पण घ्यायचं आहे, तर मग ओव्हनची इन्फॉर्मेशन देणं, इन डिटेल इन्फॉर्मेशन देणं हे बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये पण जर समजा समोरचा कस्टमर तुमच्याकडे डिमांड करतोय की त्याला फ्रीज हवाय किंवा फ्रीजची इन्फॉर्मेशन हवी आहे आणि जे सेल्स पर्सन आहे किंवा रिगार्डिंग पर्सन आहे तर तो सगळ्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देत बसला, तर मग ते इनरिलेव्हंट आहे आणि त्याच्यामध्ये टाइम खूप जास्त स्पेंड होतो. ठीक आहे, कस्टमर परचेस काय करणार आहे, चूजच करणार आहे आणि एवढा वेळ त्याला बाकीच्या प्रोडक्टची पण इन्फॉर्मेशन दिली गेली आहे, तर त्याच्यामध्ये टाइम आणि मनी दोन्ही स्पेंड होतं. दुसरं ऍडव्हर्टाइजमेंटचं एक्झाम्पल आहे की सेगमेंटेशन. मग ते जिओग्राफिकल लेवलला असेल, जेंडर लेवलला असेल किंवा एज वाईज असेल, तर ते पण डिस्क्रिमिनेट करता आलं पाहिजे. मागच्या लेक्चरला एक एक्झाम्पल सांगितलं की किड्स किंवा चिल्ड्रन हे जर तुमचे कस्टमर्स असतील, म्हणजे किंडर जॉय सारखे प्रोडक्ट आहेत, मग ते त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर त्या कार्टून चॅनल्सवर जास्त दिसल्या पाहिजेत. त्या नॅशनल जिओग्राफी किंवा ॲनिमल प्लॅनेट असेल किंवा जे बाकीचे चॅनल्स आहेत तर तिथे जास्त दाखवून उपयोग नाहीये. लहान मुलं काय बघतात, तर कार्टून जास्त बघतात, तर मग त्या चॅनलवर त्या ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या तर त्याचा इफेक्ट आणि इम्पॅक्ट खूप जास्त असेल. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट आणि रिसोर्सेस इफेक्टिव्हली. नेक्स्ट आहे इनॅन्स सेल्स अँड सपोर्ट टीम. त्या ह्याच्यामध्ये CRM objective to consider is enhancing the team by better learning the needs of customers. Firms can easily identify the right talent to provide services. Talent management software, HR management software, and other cloud-based tools can help increase the value of trained employees. आता आपण ट्रेनिंग हा पार्ट बघतो किंवा HR किंवा टॅलेंट मॅनेजमेंट हा पार्ट बघतो, रिक्रुटमेंट हा पार्ट बघतो. याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की राईट पर्सन ऑन राईट प्लेस. ठीक आहे, म्हणजे ज्या पर्सनला जे काम घेतं त्याला त्याच पोस्टवर रिक्रूट केलं गेलं पाहिजे. म्हणजे एखादा पर्सन जर मार्केटिंग मध्ये चांगला असेल
तर त्यांनी मार्केटिंग डिपार्टमेंटला काम केलं पाहिजे, ना की फायनान्स डिपार्टमेंटला. आणि टॅलेंट मॅनेजमेंट मध्ये सुद्धा मल्टिपल टॅलेंटेड स्किल असलेली लोक असतात, तर त्यांच्या टॅलेंटचं युटिलायझेशन करता आलं पाहिजे. म्हणजे एकच माणूस सेल्स आणि मार्केटिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये काम करू शकत असेल तर त्याचं मॅक्सिमम युटिलायझेशन करता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये बेसिक काही आहे, तर जी लोक सेल्स आणि सपोर्टिव्ह टीम्स मध्ये आहेत, म्हणजे CRM ऍक्टिव्हिटीज किंवा डिरेक्टली कस्टमरशी डील करणारी जी लोक आहेत, तर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आणि त्यांच्या युटिलिटीसाठी काही जे सॉफ्टवेअर्स आहेत, जसं की टॅलेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असेल किंवा क्लाउड बेस्ड टूल्स मध्ये आता एखादा कस्टमरची जर रिक्वायरमेंट असेल किंवा कस्टमायझेशन असेल, तर मग त्याच्यामध्ये प्रॉपरली तो फॉर्म फिलअप करता आला पाहिजे. किंवा आपण सुपर मार्केटमध्ये जातो, तर सुपर मार्केटमध्ये पण आपल्याला बिलिंग सिस्टीम जी आहे तर ती त्यांची ठरलेली आहे, तर मग ते पटापट त्यांना यूज करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की आपण मेडिकल मध्ये जातो, तर मेडिकल मध्ये आता त्यांना ते सॉफ्टवेअर जे आहे, सॉफ्टवेअर कम्प्युटर सॉफ्टवेअर ते कंपल्सरी आहे. कुठलंही मेडिसिन किंवा प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना ते आहे की नाही ते चेक करून मग नंतर ते सांगतात, आणि जर हवं असेल तर मग ते नोट डाऊन करून घेतात. तर हे इम्पॉर्टंट आहे कस्टमर रिलेशनशिप मध्ये. आणि आता नवीन ट्रेंड हा आला की कुठल्या मेडिकल शॉप मध्ये गेल्यानंतर जर त्यांच्याकडे ते मेडिसिन अवेलेबल नसेल पण ते दुसऱ्या मेडिकल मध्ये असेल, तर तिथल्या आधी कसं असायचं की कस्टमरला सांगायचे की नाही त्या मेडिकल मध्ये मिळेल, तिकडे घ्या. तर आता काय करतात, त्यात मेडिकल मधला एखादा पर्सन त्या मेडिकल मध्ये दुसऱ्या मेडिकल मध्ये पाठवून तिकडनं आणून त्या कस्टमरला ते मेडिसिन प्रोव्हाइड करतात, म्हणजे त्याची नीड जी आहे ती सॅटिस्फाय करतात. तरी ह्याच्यामध्ये त्या कस्टमरचे एफर्ट्स असतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय होते की त्या कस्टमरला त्या मेडिकल मधून मेडिसिन मिळतं, त्याच्याकडे अवेलेबल नसलं तरी सुद्धा ते अवेलेबल करून देतात, म्हणजे कस्टमरची लॉयल्टी वाढते. नेक्स्ट आहे टू रिड्यूस ऑपरेशनल कॉस्ट. reduce operational cost, increasing prominence because it focus on current users who are the source of the majority of business revenue and the best option for improving business in uncertain times. याच्यामध्ये ऑपरेशनल कॉस्ट मध्ये जे एक्झिस्टिंग कस्टमर जे आहेत तर त्यांना आपण वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. म्हणजे तुमचं नेहमीच एखादं ग्रोसरी शॉप असेल तर तिथे तुम्ही एका फोनवर, म्हणजे आता पॅन्डेमिक सिच्युएशन होती, लॉकडाऊन आहे, तर एका फोनवर किंवा मेसेजवर किंवा काही सॉफ्टवेअर पण बिल्ड केलेले आहेत, तर त्याच्यावर आपण ऑर्डर प्लेस करून आपल्या घरी ते प्रोडक्ट्स येतात आणि मग आपण पे करतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर दुसरं ज्या ऑनलाईन साईट्स आपण यूज करतो, तर ॲमेझॉन असेल, मिंत्रा असेल, फ्लिपकार्ट असेल, तर त्यांचा जो सेल असतो, तर ॲमेझॉन जनरली त्यांच्या प्राईम मेंबर साठी स्पेशल ऑफर ठेवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मिंत्रा जे आहे तर त्यांच्या सीझनल ऑफर असतात. तर ह्या गोष्टी कोण अवेल करू शकतो किंवा याचा बेनिफिट कोण घेऊ शकतो, तर त्याचं त्या साईटवर अकाउंट आहे किंवा त्यांनी ते जनरेट केलेलं आहे. ठीक आहे. आता प्राईम मेंबरशिप साठी स्पेशल ऑफर देणं
हा पण एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे की जेणेकरून लोक प्राईम मेंबरशिप घेतील आणि ते अवेल करतील. नेक्स्ट आहे बेनिफिट ऑफ CRM. It's basically categorized into two, benefits of CRM to customers and benefits to organization. So first one is benefits of CRM to customers. First point, improve customer services. त्याच्यामध्ये जेव्हा कस्टमर तुम्हाला फीडबॅक देतो किंवा जो सर्वे केला जातो, डेटा कलेक्ट होतो, तर त्याच्या थ्रू ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येते किंवा कस्टमरची नीड जी आहे तर ती आपण अंडरस्टँड करू शकतो किंवा फ्युचर नीड्स आहेत किंवा फ्युचर बाईंग बिहेवियर काय चेंज होऊ शकतं, तर ह्या फोरकास्ट करणं आणि सर्व्हिस इम्प्रूव्ह करणं. ठीक आहे. नेक्स्ट आहे responsive to customers' need. CRM is not just application of technology but an important strategy to study more about customers' needs and requirements in order to implement powerful relationships with them. So, CRM is a strong tool to help the companies focus more proactive on their customer responsiveness. ह्याचं रिस्पॉन्सिव्हनेसचं बेस्ट एक्झाम्पल हे आहे की एखादा कस्टमर जर कंप्लेंट करतो तर त्याला त्याच्यावर काहीतरी रिप्लाय आला पाहिजे. आता जे ऑनलाईन साईटचं आपण एक्झाम्पल घेतो, ठीक आहे. पुन्हा एकदा Amazonचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. तर त्यांचे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट टीम आहे. तर ती काय करते, समजा आपल्याकडे एखादं प्रोडक्ट रिसीव्ह झालंय, डिलिव्हर झालंय आणि त्या प्रोडक्टमध्ये फॉल्ट आहे, तर आपण समजा रिप्लेसमेंटसाठी दिलंय प्रोडक्ट, तर रिप्लेसमेंटला जर प्रॉब्लेम असेल किंवा आता लॉकडाऊन होतं, काही प्रोडक्ट काही जणांना मिळाले नसतील अजूनही, काही ऑप्शन्स निघून जातात त्याच्यातून रिप्लेसमेंटचे किंवा कॅन्सलेशनचे, तर अशा वेळेला आपण त्या कस्टमर केअरला कॉल करून आपण त्यांना ह्या गोष्टी विचारू शकतो, सांगू शकतो आणि मग ती लोक आपल्याला ऑप्शन सुचवतात किंवा त्यांच्या इथून ऑपरेट करून आपल्याला कळवतात की प्रोडक्ट कधी डिलिव्हर होईल किंवा का लेट झाला किंवा कॅन्सलेशन साठी किती दिवस जातील, रिफंड कधी मिळेल. तर म्हणजे कस्टमरच्या कंप्लेंट्सना, डाऊट्सना थोडक्यात एक रिस्पॉन्स देण्याचं काम कोण करतं, तर कस्टमर केअर किंवा वेगवेगळी डिपार्टमेंटची नावं आहेत त्याला. पब्लिक रिलेशन पण म्हणू शकतो, त्यांच्या अंडर सुद्धा हे काम होतं. तर म्हणून रिस्पॉन्सिव्ह टू कस्टमर नीड, की कस्टमरची गरज काही एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून हवा असेल, कुठल्या क्वेश्चनचा आन्सर हवा असेल, तर ते ह्या अंडर होतं रिस्पॉन्सिव्ह टू कस्टमर नीड. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह customization of marketing. Customization of marketing means that the company or organization adopts and changes its services or products based on presenting a unique product or services for each customer with the purpose of ensuring that customer needs and requirements are met. Customization is used by the organization. तर ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन मार्केटिंग, त्याच्यात आम्ही मागच्या लेक्चरला कारचं एक्झाम्पल दिलं होतं की कार परचेस करताना सुद्धा त्याच्यामध्ये कलर असेल, मटेरियल यूज केलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये जी स्पेस आहे, कुठल्या क्वालिटीच्या सीट्स आहेत, टायर्स कुठले यूज केले गेले पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये अजून कुठल्या सिक्युरिटीसाठी असेल
किंवा सेन्सर्स असतील तर ते टूल्स कुठले यूज केले गेले पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कस्टमायझेशनने होऊ शकतात. तर त्या वेगवेगळ्या साईट्सवर पण अवेलेबल आहेत किंवा एखाद्या कंपनीच्या आउटलेटला व्हिजिट केल्यानंतर सुद्धा तिथे आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळते आणि तसं प्रोडक्ट बनवून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचतं. नेक्स्ट आहे टाइम सेव्हिंग. Faster and quicker time to market is significant to organizations looking for competitive edge. टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एक ऍडव्हर्टाइजमेंट लागते टीव्हीला, ठीक आहे. ती कशाची आहे तर ब्रॉडबँडची आहे ती स्पीड. की ऍड साधारण असेल की भैया थोडा जल्दी हो जाएगा. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी की भाजी मार्केटला कुठेतरी गेलोय किंवा हेअर कटिंगला बसलेला तो माणूस दाखवला आणि सगळीकडे त्यांना त्या स्पीडची सवय झाली. पण त्या स्पीडची सवय कशामुळे झाली तर त्या इंटरनेटमुळे, त्या ब्रॉडबँडमुळे अशी त्यांनी ती साधारण एक ऍड केली आहे. तर म्हणजे थोडक्यात तुमच्या स्पीडवर पण डिपेंड करतं. आता हेच कॉम्पिटिटिव्ह एज मध्ये कसं इन्फ्लुएन्स करतं तर दोन ऑनलाईन साईट्स आहेत, ठीक आहे. दोन्हीकडे एकच प्रोडक्ट अवेलेबल आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन कन्सिडर करूया. तर त्याच्यामध्ये समजा मी लॅपटॉप मागवला आणि लॅपटॉप अमेझॉन वरून मला 4 दिवसात येतोय आणि फ्लिपकार्ट वरून 8 दिवसात येतोय. तर ह्याच्यामध्ये फरक आहे त्यांच्या सर्व्हिस मध्ये, ठीक आहे. तर मग तो फरक कस्टमर जो आहे तर तो अनालाइज करतो की कुठली गोष्ट रेट वाईज असेल, सर्व्हिस वाईज असेल. तर त्याच्यामुळे जी फास्टर सर्व्हिस आहे तर ती प्रेफर केली जाते आणि म्हणून ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत म्हणजे हॉटेल असेल, मॉटेल्स असतील किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असेल तर ह्यासारख्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की कस्टमरला वेळेत ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस सर्व झाली पाहिजे. नेक्स्ट आहे बेनिफिट टू ऑर्गनायझेशन. फर्स्ट बेनिफिट better coordination and cooperation. Sales, marketing, customer service share a common CRM platform. Ultimately, all organizations have to work as a single unit to achieve the organizational goal. आता वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत ते CRM प्लॅटफॉर्म, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट एकच शेअर करतात, ठीक आहे. सगळ्यांकडे डेटा एकच असतो किंवा तो शेअर केला जातो. तर त्याच्या अंडर ऑर्गनायझेशनल गोल अचीव्ह करणं हे त्यांचा एकच पर्पज असतो जो एक असतो. तर तो अचीव्ह करताना त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणि कॉपरेशन जे आहे ते बिल्ड होतं. नेक्स्ट, इम्प्रूव्ह कस्टमर एक्सपिरियन्स. Today's customers expect a customization, streamlined experience from beginning to end. A customer relationship management system will enable the firm to quickly identify customers and address their primary needs and subsequently recommend additional products or services that match their profile. आता वेगवेगळ्या कस्टमरच्या वेगवेगळ्या नीड्स आणि डिमांड असतात. आता काही कस्टमर जे असतात तर ते असे असतात की जेवढं इन्क्वायर केलंय तेवढंच सांगा, ठीक आहे. किंवा दुसरे कस्टमर जे असतात तर ते अप्रोच होणारे असतात की ठीक आहे, एखादा कस्टमर जर फक्त एखादा फोन घ्यायला आला, ठीक आहे, फोन परचेस करण्यासाठी गेला, मोबाईल फोन. तर मोबाईल फोन सोबत तो कस्टमर हेडफोन्स आहेत किंवा ब्लूटूथ आहे किंवा स्पीकर आहे अशा गोष्टी सुद्धा घेऊन जाईल. तर ते डिपेंड करतं की समोरचा कस्टमर कसा आहे, मग त्याला अप्रोच कसं केलं गेलं पाहिजे. तर हे इम्प्रूव्ह कस्टमर एक्सपिरियन्स.
नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द पोटेन्शियल कस्टमर. पोटेन्शियल कस्टमर आयडेंटिफाय कसा करणार, तर डेटा कलेक्ट करून त्याचा अनालिसिस करून कुठला कस्टमर कुठले प्रोडक्ट यूज करतो किंवा तो कुठला सर्व्हिसेस प्रेफर करतो. आता तुम्ही बऱ्याचदा बघत असाल की एखाद्या ऑनलाईन साईटवर गेल्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट सर्च करता तर ते सर्च केलेले प्रोडक्ट नंतर तुमच्या सर्चिंग करताना तुम्हाला पॉपअप येतात किंवा तुम्हाला मेल येतात की ह्या प्रोडक्ट मध्ये अजून व्हरायटी आली आहे किंवा नवीन लॉट आला आहे त्या प्रोडक्टचा. तर हे कशामुळे होतात की तो डेटा कलेक्ट केला जातो की तुमच्याकडून कुठल्या प्रोडक्टचा सर्च झालाय किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट सर्च करत होतात. ठीक आहे, तर ते आहे आयडेंटिफाय द पोटेन्शियल कस्टमर. नेक्स्ट आहे ऑटोमेटेड अनालिटिक्स अँड रिपोर्टिंग. Whether the business is large or small, the businessman may not have time to analyze the buying habits of every customer manually. However, the customer relationship management applications are such that they handle this very well because all the data is well organized in one place. There is automatic access to a full range of reports on which products or services are selling and the customers. आता ऑटोमेटेड अनालिटिक्स अँड रिपोर्टिंग, आता जे एक्झाम्पल सांगितलं की समजा शूज सर्च केले गेले असतील तर नंबर ऑफ कस्टमर्स जे असतात की त्यांनी शूज सर्च केले असतील ऑनलाईन तर त्यांना सेम प्रॉडक्ट म्हणजे शूज अवेलेबल असतील त्यांच्या प्रेफरन्सेस नुसार तर ते त्याचे ऑप्शन्स दाखवले जातात. म्हणजे आपण साधं कुठल्याही सर्च इंजिन मध्ये गेलो आणि आपण जेव्हा सर्च करत असतो तर तिथे राईट साईडला एक विंडो पॉपअप होते किंवा तुम्हाला रँडमली ईमेल येत जातात की नवीन शूज अवेलेबल आहेत ऑनलाईन किंवा आपण सर्च केलेल्या शूजच्या प्राइजेस रिड्यूस झाल्यात. तर हे अनालिटिक्स आहे आणि रिपोर्टिंग आहे की किती लोकांनी ते सर्च केलंय किंवा किती लोकांनी ते प्रोडक्ट बघितलंय. नेक्स्ट आहे कस्टमर सेगमेंटेशन. कस्टमर सेगमेंटेशन बेस्ड ऑन एज, जेंडर, डेमोग्राफिक, देन जॉग्राफिक सेगमेंटेशन. आता ह्याच्यामध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल बघितले की वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. आता ज्वेलरी प्रेफरेबली विमेन साठी असते. ठीक आहे, त्याच्यानंतर किंवा कॉस्मेटिक्स सुद्धा. त्याच्यानंतर फिटनेस रिलेटेड प्रोडक्ट्स असतील तर ते यंग एजच्या बोथ म्हणजे विमेन अँड मेन साठी असतात. त्याच्यानंतर क्लोथिंगच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतील तर त्या जास्त विमेन साठी दाखवल्या जातात. तर हे बरेच आहे की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट कुठला आहे किंवा सर्व्हिसेस कुठल्या आहेत त्याच्यानुसार सेगमेंटेशन केले जातात. नेक्स्ट आहे फोकस मार्केटिंग एफर्ट्स. त्याच्यामध्ये मार्केटिंग एफर्ट्स जे आहेत तर त्याच्यात कुठल्या मार्केटिंग ऑप्शनने किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीने जास्तीत जास्त कस्टमर्स अप्रोच होतात तर हे आयडेंटिफाय केलं जातं. नेक्स्ट आहे इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट. CRM prompt users to follow up an activity and automates alerts when important events occur or if actions are missed. आता याच्यामध्ये आपण ऑनलाईन प्रॉडक्ट जे सर्च केलेले असतात तरी त्याच्यामधला नॉट अवेलेबल इन स्टॉक हे तुम्हाला दाखवलं जातं किंवा लास्ट प्रोडक्ट आहेत किंवा फ्यू प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला तिथे दिसतं किंवा त्याच्या प्राइस जर फॉल झाला असतील किंवा रेट झाले असतील तरी सुद्धा तो ऑप्शन तुम्हाला दिसतो. हे सगळं टाइम मॅनेजमेंट आहे. किंवा जे सेल्स असतात
तर त्याच्यामध्ये ती लोक काय करतात की आज रात्री 12 वाजेपर्यंत कार्टमध्ये प्रोडक्ट टाकून ठेवायचे. ते प्रोडक्ट म्हणजे जे तुम्ही सिलेक्ट केलेले प्रोडक्ट आहेत तर त्याच्यावर 50% 80% डिस्काउंट मिळेल. ठीक आहे. Reduce operational cost because CRM is increasing in prominence because it focus on current users who are the source of the majority of business revenue and the best option for improving business in uncertain time. आता ह्याच्यामध्ये ऑनलाईन साईटचं जसं आपण एक्झाम्पल बघतो Amazon, फ्लिपकार्ट, मिंत्रा, त्याच्यानंतर eBay, अजून बाकीचे काही ऑनलाईन साईट्स असतील. तर याच्यामध्ये आता त्यांना नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल असतात. कॅटेगरी वाईज पण ते चूज करू शकतात. त्याच्यानंतर सेल्समध्ये किंवा टुडेज डील मध्ये सुद्धा ऑप्शन्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रोसेस ऑटोमेशन रिप्लेसेस repetitive manual tasks. CRM facilitates automation of various processes. This considerably reduces the administration work, reduces boredom, and eliminates duplication. The teams can instead focus on profitable activities. आता ह्याच्यामध्ये मॅन्युअल टास्क ह्याच्यात एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर मिंत्रा ही जी साईट आहे तर त्याच्यावर जो सर्चिंगचा जो टाइम आहे तर त्याच्यात ते तोपर्यंत एक कोट दाखवतात की जी फॅशनच्या रिलेटेड असते. म्हणजे सर्चिंग साठी लागणाऱ्या टाइम मध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह वाचायला मिळतं. म्हणजे तुम्हाला बोर होत नाही. किंवा एखादी सर्व्हिस म्हणजे काही रेस्टॉरंट जे आहेत तर तिथे तुमची ऑर्डर येईपर्यंत तुम्ही तिथे काही गेम्स असतात. अदरवाईज टेबलवर असतात किंवा साईडला फुल टेबल असेल किंवा बाकीचे गेम्स आहेत तसे गेम्स असतात की जोपर्यंत तुमचा ऑर्डर प्लेस होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा टाइम जो आहे तर तो चांगल्या पद्धतीने स्पेंड करू शकता. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी. Today many customers have access to interact and are switching to online social media. Firms can take advantage of this fact and make use of the ready and relevant information. जसं सर्चिंग हा ऑप्शन सांगितला की आपण जे ते सर्च करतो ऑनलाईन साईट्सवर जाऊन जे प्रोडक्ट सर्च करतो किंवा सर्व्हिसेस तर त्याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. कारण ते सर्व्हर मध्ये तो डेटा कलेक्ट होतो आणि तो त्या रिलेव्हंट ऑर्गनायझेशन पर्यंत पोहोचतो आणि तिथून तो कस्टमर पर्यंत येतो आणि मग त्या ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्या आपल्याला अप्रोच करतात. सो आज इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पुढचे पॉइंट्स जे आहेत ते कंटिन्यू करूया. काही प्रॉब्लेम्स असतील तर पर्सनली विचारा. ठीक आहे. थँक्यू.